नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन. श्री गजानन. मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. सकाळी सकाळी मैत्रिणींनो आपल्याला एक कॉल आला व मी सकाळी शॉपमध्ये येऊन हा एक ड्रेस घेतला. त्या ताईंना 7:30 वाजेपर्यंत अर्जंट द्यायचा आहे, तर मी आता याची लगेच कटिंग करणार आहे. आणि हा ड्रेस आपल्याला एका ताईंचा काल संध्याकाळी आला होता. तर हे बघा किती सुंदर असा ड्रेस आहे. तर हा 2 तारखेला द्यायचा आहे. तर कालच्या दिवशी मैत्रिणींना आम्हाला जायचं होतं साई ज्योती बचत गटामध्ये. तर मी सहज माझ्या मिस्टरांना म्हटले व ते काल संध्याकाळी 7:30ला आपल्या शॉपमध्ये आले व ते म्हटले चल लगेच. तर मी साड्या करत होते. मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्याकडे एक खेड्यामधली ताई येत होत्या, पण त्या गावाला गेल्या असं त्यांनी मला सांगितलं. पण काल त्या ताई आपल्याकडे येऊन गेल्या व त्यांनी सांगितलं की ताई मला एका शोरूममध्ये खूप छान असा जॉब मिळाला व तिथं पेमेंट पण छान आहे, तर तुम्ही ॲडजस्ट करणार का. तर काल पण मला कसं माहिती पडलं मैत्रिणींना, आपल्याला एका शोरूम शॉपची ऑर्डर आलेली होती. माझं जो जरजोशी वर्क, आरी वर्क, एम्ब्रॉयडर सर्व कोर्स झालेले आहे. पण आता कसं आहे, शिवण्यामध्ये गुंतल्यामुळे मला ते अक्षरशः जमत नाही करायला. मग मी त्या दीदीला विचारलं फोन करून सनकी, म्हटलं अगं तुला येतं का. तर मग ती म्हटली मला येतं, पण मला सध्या वेळ नाही. आणि ती ऑर्डर आपली गेली मैत्रिणींनो. जवळजवळ 5-6 हजाराची ऑर्डर होती, कारण ते जॉकेट होतं आणि जॉकेटवर ते नाव आणि एक बाऊला असं हे करून द्यायचं होतं. तर ती ऑर्डर आपली काल मी कॅन्सल केली, कारण मला शक्य नव्हतं 2 दिवसामध्ये एवढं काय म्हणतात एम्ब्रॉयडर करून द्यायला. मला येतं, पण मला पण आता लक्षात नाही माझे दोरे सुया कुठं आहेत काय आहे. मी फक्त जमलं तर आरीवर्क करते सध्या. मी सर्व आरीवर्क, जरजोशी वर्क, मी साड्या पण खूप भरलेल्या आहे. मी एखाद्या दिवशी वेळ भेटेल तसा तुम्हाला त्या साड्या पण दाखवेल. तर आज सकाळी शॉपमध्ये येताना मी घरामधील असा ड्रेस घालून आला. तर तुम्हाला कसं वाटतं मैत्रिणींनो नक्की सांगा. हा मी साडीचा ड्रेस शिवलेला आहे, पण हे कस्टमर आपल्याला अर्जंट आलं व माझी गजानन महाराजची पोथी आणि नुकतंच फराळ झालेलं होतं. आणि गजूला मी शाळेत सोडून आले मुलाला. दीदीला पण खूप अभ्यास आहे सध्या पेपर असल्यामुळे. तर मग मी ज्या कपड्यांमध्ये होते त्याच कपड्यांमध्ये शॉपमध्ये आले व कालचं आपलं साडी कशी अपूर्ण पडलेली बघा मैत्रिणींना. मिस्टर आले तेव्हा मी ते म्हटले की नको नको आता करत बसायला, आपल्याला तुला वेळ लागेल, आपल्याला उशीर होईल, घरी जाऊन परत स्वयंपाक, ते मुलांना भूक लागून जाईल. तर ही बघा ही कालची अपुरी साडी आहे व ते येईपर्यंत माझ्या इतक्या साड्या कंप्लीट झाल्या. हे बघा इतक्या जवळजवळ 1 2 3 4 5 6 साड्या आणि हे कालची 7वी साडी अपूर्ण आहे मैत्रिणींना. तर मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की त्या ताई आपल्याला कालच्या दिवशी म्हटल्या की मला नाही का म्हणे छान जॉब लागला. तर मिस्टर पण म्हटले म्हणे तुला जर कधी तर पेमेंट चांगलं असलं तर आपण गावाकडं न जाता इथंच थांबू. तर मग मी त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा ताई, माझं काही तुम्हाला बंधन नाही आहे. तुम्हाला पटलं जेव्हा या, तुम्हाला नशीन यायचं तर नका या. पण त्या म्हटल्या की ताई मला जर कधी काही अडीअडचण असली तर तुम्ही शिकवणार का. म्हटलं मी तुला जरूर शिकवेल, तुझ्या हिशोबाने तू घे, माझ्या हिशोबाने मी घेईन. तर काल थोडं वाईट वाटलं मैत्रिणींना. आपलं एवढं म्हणजे 5-6 हजाराचं कस्टमर अचानक गेलं. पण मी म्हणते ना की माझा गजानन महाराज खूप विश्वास आहे आणि माझी खूप श्रद्धा पण आहे त्यांच्यावर. तर बघा ना रात्रभर थोडं मनामध्ये येत होतं. आम्ही जवळ निघताना हे कस्टमर आलं, म्हणजे आम्ही दुकान वाढवणार होतो मिस्टरांसोबत जात होते ना मी, तेव्हा हे कस्टमर अचानक गाडीवर आलं व त्यांनी हा ड्रेस आपल्याकडे टाकून गेले. आणि सकाळीच आज माझं महाराजांची पोथी ते सर्व आवरून झालं व 2 ब्लाऊज मी अर्जंट कटिंग केले. आणि त्या ताईंनी लगेच मला सांगितलं की तुम्ही दुकानात येऊ शकता का, मला अर्जंट संध्याकाळी 7:30पर्यंत ड्रेस शिवून मिळेल का. तर बघा महाराजांनी फुलणी तर फुलाची पाकळी का आहे ना आपल्या पत्रात लगेच टाकलं
व कालचं जे कस्टमर गेलं माझं, तर ते कस्टमरची भर कुठंतरी महाराजांनी लगेच दिली. तर तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो? माझा तर पूर्ण विश्वास माझ्या गजानन महाराजांवर आहे. कारण कसं आहे, आपण ज्या देवावर श्रद्धा ठेवतो ना, तो देव आपल्याला भरून देतो. हे माझा विश्वास व खूप असं म्हणजे अनुभव सांगतो माझावाला. तर मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. जय गजानन.